महिन्याच्या होत्या, 1.5 महिन्याच्या, अशा इतक्या होत्या. तुमचा बाप तुम्हाला आंघोळ, आई तुम्हाला आंघोळ घालायची, पण कशी घालायची माहिती पुरी? तुमची आई पाय सपाट करायची, पायाच्या मध्ये तुम्हाला पालथ्या झोपवायची, डोकं खाली घालायची आणि तांब्यानं पाणी मुलीच्या अंगावर ओतायची. तर हा पहाडासारखा बाप पोरीनो बायकोच्या हातात दिला तर तुमची आई तुम्हाला फडक्यात बोलायची आणि झोळीत घालायची. तर तुमचा बाप झोळीची दोरी हातात धरायचा, एका हाताने झोका द्यायचा आणि एका हाताने जेवायचा. पोरीनो तुम्ही बोलायला लागला ना, तुमचा बाप बोबडा बोलायचा. पोरीनो तुम्ही चालायला लागला ना, तुमचा बाप वाकून चालायचा. आणि पोरीनो तुम्ही लई रडायला लागल्या ना घरात, हा पानासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे हात खाली टेकवायचा. आणि पोरीनो तुमचा बाप घरात घोडा घोडा व्हायचा रे, घरात घोडा 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 व्हायचा तो बाप. हात खाली टेकवायचा, हात खाली टेकवायचा, घोडा घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचा आणि घोड्याला लात मार म्हणायचा. पोरीनो तुमची लात आहे ना त्याच्या पोटाला लागायची, पण तो हसायचा. आणि माझ्या ज्या दिवशी पोरीला पेपर आहे ना, त्या दिवशी 8:30ला मोटरसायकल पुसून तयार, तुम्हाला पेपरला घेऊन जायचं. उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनो तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्या पोराबरोबर तुम्हाला झक मारायची त्याच्याशी मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. फक्त तुम्ही तुमच्या बापाला स्पष्ट सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, तो 5 लाख रुपये घालून त्याची इज्जत वाचवेल आणि तुमचं लग्न करून देईल. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोरगी पळून जाते म्हणजे काय समजत नव्हतं का? मेली होती का तू? तुला कळत नव्हतं का बापानं लग्न जमवले आपल्याला? आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात, ध्यानात ठेवा. सगळ्याला खत पाणी आईचं आहे, ध्यानात ठेवा. आया खोटं बोलत जाऊ नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या आईला माझी पोरगी प्रेमात पडली हे माहीत नाही, तिला म्हणा बोटवर कर ग, मी सत्कार करतो. माहित नाही, माहित नाही. आपल्या पोरीची शाळा 5ला सुटते, पोरगी 9ला घरी येते म्हणजे क्लास होतो. कुठं पोरीचा तुया जाती कशी भुयारातून निघते का? दीड तास आपली पोरगी मोबाईलवर बोलती, पण तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? देव भेटू राहिला का तिला? जरा आपल्या पोरीचे मोबाईल उचका, त्याच्यात 3 सिम आहेत, तुम्हाला एकच नंबर माहिती, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअपचे मेसेज वाच एकदा चांगली फॅन खाली बसून. नाही शुगर वाढली तर काय होईल वाच ना एकदा. आपल्या पोरीचा मोबाईल मधला बॅलन्स चेक कर. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली? 1 GB आहे का 2 GB आहे का बर्र GB आहे का? वाचा. काय जागृत देवस्थानी आपलं कळलं नाही तर त्या मला शिव्या बाया पाणी आणला काय तो मिळाला मग तर 1च तासात मिळली. तू फक्त मला शिवी देऊन तर पाय तू देत खरं. तू मनातल्या मनात होईल, तू देत खरं नाही मिळली, तू देऊन तर पाय. विनोद हा कीर्तन हे कीर्तन विनोद नाही, हे कीर्तन फक्त विनोदाची झालर आहे, पण सत्य आहे. बरं आता पोरीनं एवढं जरी मी तुम्हाला बोललो तरी तुमच्यात काही सुधारणा होईल असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही काय अजून थोड्या वेळाने म्हणा धंदा आहे त्याचा. पण एक ध्यानात ठेवायचं पोरीनं, तुम्ही प्रेमाची क्वालिटी इतकी हुकवली का पोरीने प्रियकराची क्वालिटी पाहिली नाही. BA झालेली पोरगी
पोरगी जर 12वी नापास पोराच्या प्रेमात पडली तर संसार सुखी व्हायचा प्रश्न कुठं राहिलो? हा पोरगी MBBS आहे, पोरगा MD आहे, काय हरकत नाही. पोरगी BTech आहे, पोरगा MTech आहे, काय हरकत नाही. पोरगी PSI आहे, पोरगा SP आहे, काय हरकत नाही ना. आपण कुठं नाही म्हणतो. पोरगी MPSC दिली, पोरानं UPSC दिली, क्लास 1 कुटुंब जगेल ना. पोरगी ग्रॅज्युएट झाली, टाणगी टोडगी, आणि ड्रायव्हर बरोबर गेली. अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. हो तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. काय नाही नाही महाराज, मी प्रेमाचा विरोध आहे का? तर हा समजा पोरग चांगलं वाजवतय, एखादी पोरगी चांगली गाते, हो द्या ना प्रेम. पोरग बरं कीर्तन करते, एखादी पोरगी भागवत सांगते, हो द्या दोघात रामायण, काय बरोबर. आणि कधी देण्याचं पोरीनं क्वालिटी नसताना केलेले प्रेमविवाह सक्सेस होत नाहीत. शेवटी पश्चाताप, बरबादी. शेवटी पश्चाताप, बरबादी, अपमान, आणि मग त्याचं रूपांतर फाशी, आत्महत्या, घटस्फोट. भावनेच्या आरी कोणताही घेतलेला निर्णय धोकादायक आहे. थोडा विचार करून घ्या. विचार करा तुम्ही. प्रेम त्याची लेवल तपासा. त्याला एकच मोटरसायकल आहे, तू त्याच्या प्रेमात पडली, तो पेट्रोल संपल्यावर काय टाकेल गाडी? तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाले, पिंजरा खाले, हाँ पिंजरा खाले, पिंजरा खाले. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली.